थंडीचा मोसम सुरू झाला की शाळेय विद्यार्थ्यांना वेध लागतात ते सहलीचे। अतिशय उत्साहात महाबळेश्वरसह कोकणात मोठ्या संख्येनं शाळेय तसेच कॉलेजचे विद्यार्थी सहलीनिमित्त दाखल होत असतात। अशातच न्यू हायस्कूल वरुड, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना या शाळेची सहल सिद्धटेक, बारामती, मोरगाव, जेजुरी, नारायणपूर अशा क्षेत्रांना भेट देऊन महाबळेश्वर येथून पोलादपूरकडे निघाली होती। मात्र बसमधील सुमारे 18 विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक खालावली। या विद्यार्थ्यांना तातडीनं पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। शाळेचे शिक्षक प्रकाश मस्तिके यांनी दिलेल्या माहितीनुसार महाबळेश्वर येथे विद्यार्थ्यांनी तेलकट खाद्यपदार्थ आणि स्टिंग तसेच तत्सम शीतपेय पिल्याने विद्यार्थ्यांना हा त्रास झाला। थंडी असल्यानं महाबळेश्वर ते पोलादपूर प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांनी बसच्या खिडक्या बंद ठेवल्यानं विद्यार्थ्यांचा श्वास कोंडला गेला। त्यामुळे देखील विद्यार्थ्यांची प्रकृती एकाएकी खालावल्याचं सांगण्यात आलंय। या गंभीर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव, महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक शंतनू डोईफोडे, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पनवेल तहसील कार्यालयाचे अधिकारी यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली। मध्यरात्री 1 वाजेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाकडून देण्यात आल्यानंतर अखेर विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।